नमस्कार. सगळ्याच्या नशिबात सगळ्या गोष्टी असतात असं नाही, पण जेव्हा नसतात त्यावेळी प्रयत्नांना कोणत्याच उपासनेची जोड दिलेली असते की स्वप्नपूर्ती होऊ शकते ते जाणून घेऊया. स्वतःचे घर आणि वाहन असणे हे सुबत्तेचे लक्षण मानले जाते. आजही विवाहप्रसंगी मुलांची आर्थिक पाहताना या दोन्ही गोष्टी पाहिल्या जाते की घर हे एक प्रतीक आहे तर वाहन हे सुखाचे प्रतीक आहे. परंतु सर्वांच्या नशिबात हे सुख असतेच असे नाही. काही जणांची संपूर्ण हयात यांच्यासाठी खर्च होते की तर कोणाला वाडवडिलांच्या पुण्याई जन्मताच ते सुख मिळते. आजच्या काळात या दोन्ही गोष्टी कर्ज काढून मिळवता येतात, परंतु पूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच जाणार असेल तर सुख मिळूनही काय फायदा. ते पूर्णपणे स्वतःचे होईपर्यंत डोक्यावर कर्जाची टांगती तलवार असते. म्हणून आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर हे सुख आपल्या पदरात पडेल आणि त्यासाठी कोणती ग्रहदशा कुंडलीत असावी लागते ते जाणून घेऊया. ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि मंगळ प्रबळ असतात त्यांचे कमी वयातच घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते. एकापेक्षा अनेक वाहन खरेदीचे योग येतात. ज्यांच्या कुंडलीत राहू प्रबळ असतो त्यांना गृहसौख्य लाभते, परंतु ते सरकारी किंवा भाड्याच्या घराचेच असते. स्वतःचे घराचे स्वप्न सहसा पूर्ण होत नाही. शुक्र जेवढा प्रभावी तेवढे घर आलिशान असते. वाहन सौख्यही लाभते. मंगळ असेल तर अशा लोकांचे घर खरेदीचे खूप उशिरा का होईना पण पूर्ण होते, परंतु घरात सतत वादविवाद झाल्यामुळे गृहसौख्यही लाभत नाही. चंद्रदशा ठीक नसेल तर स्वप्न मेहनतीने घर किंवा वाहन खरेदी करावी लागते. घराचे सहकार्य लाभत नाही. कुंडलीतील योग आपल्या हातात नाही तर जन्मात आपल्याबरोबर जुळून आलेले असतात. अशा वेळी आपल्याला करता येण्यासारखे उपाय कोणते? देवाऱ्यात लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवून पूजा करा. सोने, चांदी किंवा तांब्याची अंगठी अनामिकेत घाला. 11 मंगळवार गरिबांना अन्नदान किंवा शिधादान करा. राहूचा प्रभाव असेल तर घरातून अडगळीच्या वस्तू काढून टाका. माता दुर्गा आणि भैरवनाथाची उपासना करा. मंगळ आणि शनी यांची कृपादृष्टी नसेल तर लाल, काळा, निळा या रंगाची गाडी खरेदी करू नका. जेव्हा तुमचे घर वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा गणेश पूजन केल्याशिवाय त्यांचा वापर करू नका. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.